नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक फूल शिकणार आहोत. त्याला मी प्राजक्ताचं फूल म्हणून नाव दिलं आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे 5 नंबरचे, हे बघा, हे असं फूल शिकणार आहोत आपण. यासाठी 5 नंबरचा क्रीम कलरचा मोती वापरला आहे. सुई घेतलेली आहे. 30 नंबरचा तंगूस आहे. वायर कट करण्यासाठी कात्री आहे. तर हे फूल कसं करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही हे फूल क्रीम किंवा व्हाईट कलरच्या आउटलाईनमध्ये करू शकता, किंवा तुम्हाला दुसरी बॉर्डर जर घ्यायची असेल रंग त्यात न भरता, तर तुम्ही दुसरीही आउटलाईन घेऊ शकता. बघा, सुईमध्ये मी वायर ओवून घेतले आणि वायरला खाली गाठ मारून घेतलेली आहे. आता सुरुवातीला मी 6 मोती ओवून घेणार आहे. सहा मोती ओवून घेतल्यानंतर गाठ मारली आहे. तिथून जवळचा जो मोती आहे त्यातून ह्या पूर्ण 6 मोत्यातून सुई फिरवून घेऊन आपल्याला गोल पूर्ण करायचा आहे. अजून 2 मोत्यातून सुई मी फिरवून घेत आहे. आपण लगेचही काम करू शकतो, पण थोडंसं पुढून फिरवून घेतल्यावर तो गोल थोडा टाईट होतो. आता सुरुवातीला एकदम आपल्याला 25 मोती हे क्रीम कलरने घालायचे आहेत. मी मोती हे सेपरेट काढून नाही ठेवत, असंच बंचमधनं डायरेक्ट दोऱ्यातून काढून होते, म्हणजे एकतर काम करायलाही सोपं जातं. कुठे मोती खराब असेल किंवा कलर निघालेला असेल तर आपल्याला तो साईडला पटकन काढता येतो. आणि मोती हातात येतात पटपट, म्हणून कामही जरा स्पीडनी होतं. हे बघा, सुई आपली समोरच्या बाजूने निघाली आहे. त्याच्या मागच्या बाजूने सुई आपल्याला त्या एकाच मोत्यातनं काढून घ्यायची आहे. आपला गोल पाकळीसारखा आकार तयार होईल. आता इथे परत आपल्याला दुसऱ्यांदा फिरवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीच्या 10 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. प्रत्येक पाकळी ही 2दा फिरवल्या जाणार आहे वायर. बघा, मी 5 मोत्यातून काढून घेतले. आता पुढच्या 5 मोत्यातून सुई बाहेर काढून घेते, म्हणजे एकूण 10 मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आहे. आता इथे आपल्याला पाकळीला टोक करायचं आहे. तर हा 11वा मोती जो आहे तो सोडून द्यायचा आहे. त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची नाही आहे. त्याला वगळवून आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. पूर्ण सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता वायर थोडंसं घट्ट ओढायचं आहे, म्हणजे तिथे एक टोक तयार होईल. बघा, ही टोक करण्याची दुसरी पद्धत आहे. आपण कसं कधी कधी 2 मोती घालून वरचा एक मोती सेपरेट ठेवून खालच्या मोत्यातनं सुई काढतो, तसं न करता ही पद्धत मी ह्या फुलासाठी वापरली आहे. आता पाकळीतला खालचा मोती आणि पुढचा मोती अशा 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढते.
आता सुईमध्ये आपल्याला 25च्या ऐवजी 24 मोती घ्यायचे आणि हा पाकळीची जी जवळचा पाकळीतला हा पहिला मोती आहे तर दुसरी पाकळी तिथे आपल्याला जोडायची आहे. आता सुईमध्ये आधी मी 24 मोती घेत आहे. हे बघा, पाकळीतला हा षटकोनाजवळचा पहिला मोती, त्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे 10व्यातला एकदम खालचा शेवटचा मोती. आता परत पाकळीतला षटकोनातला खालचा मोती त्याच्यातनं काढून घ्यायचे आणि परत पाकळीतले 10 मोती. नाही बघा, 10 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता 11वा मोती सोडायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे. आधी जशी पाकळी पूर्ण फिरवली होती तसे सगळे मोती सोबत घ्यायचे. त्या षटकोनातला एक आणि त्याच्या पुढच्या एक, असा 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आहे. वायर घट्ट ओढायचं आहे म्हणजे पाकळीचं टोक नीट येतं. बघा, हे बघा, आपली दुसरी पाकळी तयार झाली. आता परत तिसरी पाकळी 24 मोत्यांचीच करायची आहे. मी हे 25 मोत्यांचं फूल केलं आहे. तुम्ही कमी जास्तीही करू शकता. मी ज्या पद्धतीने मोती घेते त्यात तुम्ही कमी जास्ती मोती करून ही पाकळी करू शकता. एका साईडनी कमी मोती ठेवायचे, एका साईडनी थोडे 3-4 मोत्यांनी, म्हणजे दुसरी बाजू जी आहे ती 3-4 मोत्यांनी जास्ती ठेवायची आहे. हे बघा, ह्या लाईनीतला हा शेवटचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आणि पाकळीतला म्हणजे षटकोनातला खालचा मोती. परत गोल पाकळी तयार झाली आहे. परत वरच्या 10 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. अकरावा मोती सोडायचा आहे. परत बाकीच्या राहिलेल्या मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढायचा आहे. पाकळीचा खालचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. परत आता 24 मोती घालणार आहे.
हे बघा, पहिल्या पाकळीतला हा पहिला एक मोती घ्यायचा आहे आणि षटकोनातला खालचा एक, म्हणजे जिथून आपण पाकळी तयार करत आहोत तो मोती. दोरा ओढून घ्या. परत सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची 10 मोत्यातनं. अकरावा मोती सोडायचा आहे. म्हणजे त्या मोत्याला वगळवून म्हणा, म्हणजे वगळणे हाच शब्द ठेवते मी. तो सोडून बाकीच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत. हे फूल कमी वेळेत होणारं आहे, दिसतं पण छान. हे बघा, एक असं टोक छान आपलं तयार झालंय. आता परत पुढच्या मोत्यातून सुई काढून घेते. परत 24 मोती घालायचे. पहिली पाकळी ही आपली 25 मोत्याची आहे. नंतरची दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी ही 24 मोत्यांची आहे. चोवीस मोत्यांची आहे म्हणजे आधीचा एक मोती आपण ॲडजस्ट करत जातोय प्रत्येक पाकळीतला, म्हणून तो 24 मोती होत आहेत. आता पहिल्या पाकळीतला खालचा मोती घ्यायचा आहे, म्हणजे तो आपला 25वा मोती आहे. आता परत सुई पाकळीत वरच्या दिशेने 10 मोत्यातून बाहेर काढायची आहे. परत 11वा मोती सोडायचा आहे आणि पुढच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. हे बघा, आता आपली शेवटची पाकळी चालू होणार आहे. आधी मी जी शेवटची पाकळी राहिली आहे त्याच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. दोरा ओढताना काळजी घ्या. आता हे बघा, आपल्याकडे साईडचे 2 मोती तयार आहेत. आपण सुरुवातीला 25 मोती घातले, नंतर 24 घातले. 24 घातले तेव्हा पहिल्या पाकळीचा आपण एक मोती धरला होता. तसं आता इथे 2 आपले मोती तयार आहेत, पहिल्या पाकळीचा आणि आता तयार झालेल्या पाकळीचा. आता आधी आपण पहिल्या पाकळीतल्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. आता इथे आपल्याला 23 मोती घालायचे आहेत. मी सुईमध्ये 23 मोती घालून घेत आहे. प्राजक्ताचं फूल हे शक्यतो 5 पाकळ्यांचंच असतं, पण मी इथे 6 पाकळ्यांचं केलं आहे. तुम्ही 5 पाकळ्यांचंही करू शकता. 5 पाकळ्यांचं करताना आतला सर्कल हा 5 मोत्यांचा घ्यावा लागणार. प्राजक्ताची फुलं कधी कधी 6 पाकळ्यांची पण असतात.
हे बघा मी 23 मोती घातलेत. आता सुई ह्या आधीच्या पाकळीतल्या ह्या शेवटच्या मोत्यातनं काढून घ्यायची. आता षटकोनातला एक मोती त्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची. मग आता पाकळी जोडली तो मोती आपला पहिला राहणार आहे 10 मधला, तो एक. असं करून पुढच्या 9 मोत्यातनं सुई, म्हणजे एकूण 10 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. हे बघा परत सांगते, खालचा एक मोती आणि वरचे 9 मोती अशी 10 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता 11वा मोती सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा प्राजक्ताचं फूल म्हटल्यावर मी आतमध्ये केशरी कलरचा षटकोन घेऊ शकले असते, पण मला प्रत्येक वेळेस कलर भरायचे आहेत म्हणून मी तो क्रीम कलरचाच ठेवलेला आहे. आता मी अजून 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेत आहे. आपल्याला मध्ये एक मोती घालायचा आहे त्या षटकोनामध्ये. दोरा जर असा पाकळीत तुमचा अडकला असेल तर तो व्यवस्थित काढून घ्या. मी एक मोती घालते. तर षटकोनातले आपले 3 इकडे सुटणार, 3 तिकडे सुटणार. फायर माझं ह्या बाजूने आलेलं आहे, त्याच्या विरुद्ध बाजूनी 3 मोती सोडून आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. हे बघा आता सुई ज्या डायरेक्शनने आली त्याच्या विरुद्ध डायरेक्शननी सुई आपल्याला बाहेर काढायची. तो मोती घट्ट फिक्स करायचा आहे. 1-2 मोत्यांमधनं सुई फिरवून गाठ मारायची आहे. मधला मोती लूज नाही पडू द्यायचा आहे. गाठ मारते. गाठ मारल्यानंतर ही एक 3-4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. तर ती मी वरच्या दिशेने काढून घेते आहे. आणि वायर कट करायचं आहे आपल्याला. छानसं आपलं हे फूल प्राजक्ताचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हे फूल आवडलं असेल तर नक्की हे करा. आता ह्यात कलर भरताना काय करायचं आहे, पाणी पडू द्यायचं नाही आहे. तुम्ही आतल्या पाकळ्यांमध्ये कलर भरू शकता. पाणी जर पडलं तर पाकळ्यांना कलर लागू शकतो आणि मोती खराब होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता ही रांगोळी मॅनेज करताना दाखवते मी. आधी मी हे फुलं ठेवून घेतले. सगळे एकाच डायरेक्शनने आपल्याला फुलं ठेवायचे आणि मध्ये एक एक पाकळी सेपरेट येऊ द्यायची. बघा असे मी 6 फुलं एकत्र जोडणार आहे. हे बघा सगळे एकाच डायरेक्शनने ठेवले. रंग भरताना उजव्या साईडनीच सगळे फिरवून घेतलेले आहेत. हे बघा छान आपली अशी रांगोळी तयार झाली आहे.
तुम्ही प्लेन सरफेसवर पण अशी ठेवू शकता.